श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण बघणार आहोत स्वामी चरित्रामधील एक परम पवित्र कथा. मित्रांनो, ही कथा आहे बाबा सबनीस यांना स्वामींचे दत्त रूपात दर्शन. मित्रांनो, स्वामींच्या या कथा ऐकल्याने जीवनामध्ये सुख, समाधान आणि शांती प्राप्त होते. कारण ही कथा ऐकणे म्हणजेच एक प्रकारे स्वामींची सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्याने मनोवांछित फळही प्राप्त होते, याचा लाखो लोकांना अनुभव आलेला आहे. या परम पवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी अक्कलकोटला येण्यापूर्वी मंगळवेढ्याहून एकदा हुमनाबादेला माणिक प्रभू यांच्या भेटीस गेले होते. त्यावेळी महाराजांबरोबर दुसऱ्या 2 व्यक्ती होत्या. अक्कलकोटचे बाबा सबनीस हे तत्ववेत्ते असून भाविक होते. त्यांचे कुटुंब निवर्तल्यामुळे ते उद्विग्न झाले होते. परमार्थ साधनाकरिता ते माणिक प्रभूंकडे वारंवार येत असत. एकदा असेच ते दर्शनाला आले असताना प्रभूंजवळ 3 मूर्ती बसलेल्या त्यांनी पाहिल्या. त्यापैकी एक स्वामी समर्थ होते. माणिक प्रभूंनी खून करून बाबा सबनीसांना श्री स्वामींचे दर्शन घेण्यास सुचविले. सबनीसांना खून समजली नाही तेव्हा प्रभूने त्यांना बोलावून सांगितले, यापुढे हे श्री स्वामी महाराज तुझे गुरु आहेत, यांचे दर्शन घेत जा. मग बाबांनी श्री स्वामींचे दर्शन घेतले व त्याच्याबरोबर असलेल्या 2 मूर्तींचेही दर्शन घेतले. त्यावेळी महाराजांनी बाबा सबनीसला पुष्कळ शिव्या दिल्या व मनातील गोष्टींची ओळख दिली व तू कसाई आहेस असे बाबांस बोलून महाराज पुढे म्हणाले, अक्कलकोट को जाओ हम भी आवेंगे. हे ऐकल्यावर आपण अक्कलकोटचे आहोत हे महाराजांना कसे कळले, याबद्दल बाबांना विस्मय वाटला. आपली आई आजारी असून जाऊ नको म्हणून मला वारंवार सांगत असताना आपण निर्दयपणे तिला सोडून आलो म्हणून आपणास महाराजांनी कसाई आहेस असे संबोधले. हे महाराज नक्कीच अवतारी पुरुष आहेत हे त्यांनी ओळखले आणि याबद्दलची सबनीसांच्या मनाची खात्री झाली. बाबा सबनीस लगेच अक्कलकोटला गेले. पुढे महाराजही अक्कलकोटला आलेले पाहून आपणास माणिक प्रभूंच्या घरी त्यांचे सन्निध दर्शन दिलेली अवतारी मूर्ती हीच अशी बाबांची खूण पटली. महाराजांबरोबर दुसऱ्या पाहिलेल्या 2 मूर्ती मात्र त्यांना परत दिसल्या नाहीत. महाराजांनीच आपणास दत्त रूपात दर्शन दिले असे ते समजले व हे दत्त अवतारच आहेत अशी त्यांची खात्री झाली. त्या त्रिमूर्तींपैकी स्वामी महाराजांचा अवतार
अक्कलकोट येथे प्रसिद्धीस आला. श्री समर्थांनी आपल्या अनेक भक्तांना वेळोवेळी निरनिराळ्या देवतांच्या रूपात दर्शने दिलेली आहेत. ज्याचे जे दैवत असेल ते ओळखून त्या भक्ताला त्या दैवताच्या रूपात दर्शन दिले आहे. अर्थात त्या भक्ताची तेवढी पात्रता व पूर्व पुण्याई असावी लागते. श्री दत्त अवतारी स्वामींनी श्री दत्त, विठ्ठल, राम, देवी, गणेश, षडानन अशा अनेक रूपात भक्तांना दर्शन दिलेले होते. असाच एक गोसावी बऱ्याच वर्षांपर्यंत श्री दत्त गुरूंचे दर्शन व्हावे म्हणून अनुष्ठान करून फिरत फिरत अक्कलकोट येथे आला. महाराजांचे भव्य तेज पाहून तो भारावून गेला व मनोभावे वंदन करून बाजूला उभा राहिला. यतिरायाने त्याचे मनोगत ओळखले व स्वतः उभे राहून त्याच्या समोर गेले व त्याला दत्त रूपात दर्शन दिले. त्या गोसाव्याला आपण स्वप्नातच आहोत असा क्षणभर भास झाला. तेव्हा त्या विलक्षण चमत्काराने त्याला परमानंद झाला व तो म्हणाला, आम्ही अज्ञानी असल्यामुळे आपल्या स्वरूपाची ओळख कशी व्हावी. अहो भगवान, आपण साक्षात पूर्ण ब्रह्म दत्तात्रेय गुरु अवधूत आहात हे निसंशय माझ्या अनुभवास आले. मला पाहताच तात्काळ उभे राहून आपण दत्त रूपात दर्शन दिले. हे कृपा सिंधू, माझ्या जन्माचे खरे सार्थक आज झाले. असे म्हणून एक दिवसानी महाराजांची आज्ञा घेऊन अत्यंत नम्रतेने त्यांना परत वंदन करून तो आपल्या गावाला परत गेला. या गोसाव्याची पूर्व पुण्याई जबरदस्त होती. श्री दत्त गुरूचा तो निस्सीम भक्त होता. हे महाराजांनी त्याला पाहताच ओळखले होते. म्हणून महाराजांनी पुढे उभे राहून त्याला दत्त दर्शन दिले व त्याची मनोकामना पूर्ण केली. मित्रांनो, योग सामर्थ्य संतांचे असते अगम्य जगात. मित्रांनो, अशा प्रकारे हा परमपवित्र अध्याय संपन्न झाला आहे. पुढील पवित्र कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ.